नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण महत्वाच्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, या पश्चिम वाहिनी नद्यांविषयी माहिती पाहिलेली आहे. आजच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर आपण पूर्व वाहिनी नद्या, ज्या महत्वाच्या नद्या आहेत, याविषयी माहिती पाहणार आहे. मग पूर्व वाहिनी नद्यांमध्ये जर आपण पाहिलं तर कोणकोणत्या नद्या येतात? गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महत्वाच्या नद्या येतात. याच्यामध्ये गोदावरी नदी जर आपण पाहिली, गोदावरी नदी ही सर्वाधिक खोरे व्यापते किंवा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जर म्हटलं पूर्ववाहिनी नदी, तर ही कोणती आहे? गोदावरी ही नदी आहे. मग आजच्या भागामध्ये आपण गोदावरी या नदीविषयी माहिती पाहणार आहे. आपण जर पाहिलं, बघा, या सर्व ज्या नद्या आहेत पूर्ववाहिनी नद्या, त्या सह्याद्री पर्वत जो आहे, या सह्याद्री पर्वताकडे उगम पावून पठारावरून त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. बरोबर ना? बंगालच्या उपसागराला मिळतात. या ज्या महत्वाच्या नद्या आहेत, पूर्ववाहिनी नद्या, याच्यामध्ये महत्वाची नदी कोणती आहे रे? गोदावरी नदी आहे. मग गोदावरी नदी जी आहे, त्या गोदावरीचा उगम जो आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा काय आहे? उगम आहे. आणि महाराष्ट्रातील ती एकूण 8 जिल्ह्यांमधून नंतर जर आपण पाहिलं तर ते तेलंगणा या राज्याला जाऊन मिळते किंवा तेलंगणा राज्यामध्ये जाते. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नाशिक या ठिकाणी, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचा उगम आहे, नाशिक जिल्ह्यापासून जर आपण पाहिलं तर नांदेड जिल्ह्यापर्यंत, इथपर्यंत 7 जिल्ह्यातून ती काय करते? प्रवेश करते. काय करते? 7 जिल्ह्यातून प्रवेश करते. आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातून तेलंगणामध्ये जाते आणि पुन्हा तेलंगणातून ती कोणत्या ठिकाणी येते? गडचिरोली. गडचिरोली या ठिकाणी येते आणि पुन्हा ती तेलंगण या राज्यामध्ये जाते. म्हणजे एकूण महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधून ती प्रवास करते. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे किंवा सर्वात मोठं खोरं जे आहे, हे खोरं या गोदावरी नदीनं व्यापलेलं आहे. मग आजच्या भागामध्ये आपण गोदावरी नदी, गोदावरीचं खोरं, त्याच्या महत्वाच्या ज्या उपनद्या आहेत, या उपनद्यांची माहिती, तसंच गोदावरी खोऱ्यामध्ये जी महत्वाची धरणे आहेत, शहरे आहेत, याविषयी आपण काय करणार आहे? माहिती पाहणार आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे गोदावरी नदी जी आहे ती महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यातून काय करते? प्रवेश करते. मग तिचा प्रवेश जो आहे नाशिक जिल्ह्यातून, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी तिचा काय आहे? उगम आहे. त्यानंतर शेवटला ती नांदेड जिल्ह्यामधून तेलंगणाला मिळते आणि पुन्हा तेलंगणा राज्यातून ती गडचिरोलीच्या या क्षेत्रामध्ये, गडचिरोलीच्या, बघा, गडचिरोलीच्या येते आणि गडचिरोलीतून पुन्हा ते तेलंगणा या ठिकाणी जाऊन महेंद्रगिरी, महेंद्रगिरी, बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिचा जो मुख्य प्रवेश आहे राजमहेंद्री, राजमहेंद्री या ठिकाणी शेवटी बंगालच्या उपसागराला जाऊन काय करते? मिळते. आता गोदावरीची पूर्ण लांबी जर आपण पाहिली तर गोदावरीची पूर्ण लांबी जी आहे 1450 किलोमीटर इतकी आहे. तर महाराष्ट्रामध्ये तिची लांबी 668 आहे. किती आहे? 668 किलोमीटर आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांमधून ती काय करते? प्रवास करते किंवा वाहते. आणि शेवटला जर आपण पाहिलं तर परत पुन्हा तेलंगण राज्यामध्ये जाते. आता बघा, गोदावरी जी नदी आहे ही पूर्ववाहिनी नदी आहे. म्हणजे या ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत, ह्या सह्याद्री पर्वतात उगम पावून पठारावरून, महाराष्ट्राचा जो पठार आहे या पठारावरून पूर्वेकडे जातात आणि पूर्वेकडून तसंच आग्नेयेकडे वाहून त्या नंतर कुठे जाऊन मिळतात? बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. याच्यामध्ये मी सांगितलं महत्वाच्या ज्या नद्या आहेत गोदावरी, भीमा आणि कृष्णा. मग सर्वात लांब जी नदी आहे महाराष्ट्रातील ती कोणती आहे रे? गोदावरी आहे. मग दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. मग या ज्या नद्या आहेत त्या पूर्वेकडे वाहतात आणि त्यामुळे त्यांना पूर्ववाहिनी नद्या असं म्हटलं जातं. मग आजच्या भागामध्ये आपण गोदावरी या नदीची आणि त्याच्या उपनद्यांची काय पाहणार आहे? माहिती पाहणार आहे. गोदावरीची माहिती पाहत असताना मी सांगितलं महत्वाचे दक्षिण भारतातील आणि महाराष्ट्रातील ती काय आहे? सर्वात लांब नदी आहे. तिला दक्षिण गंगा म्हटलं जातं किंवा दक्षिण गंगा म्हणून ती काय आहे? प्रसिद्ध आहे. किंवा तिला वृद्ध गंगा सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं रे? वृद्ध गंगा. तिला काय, गोदावरीलाच काय म्हटलं जातं? वृद्ध गंगा म्हटलं जातं. तिचा उगम त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी पर्वत, नाशिक या ठिकाणी काय आहे? उगम आहे. एकूण लांबी 1450 किलोमीटर इतकी आहे.
आणि महाराष्ट्रातील तिचा प्रवास किंवा 668 किलोमीटर आहे महाराष्ट्रामधला तिचा प्रवास. महत्वाचं बघा, दक्षिण भारतातील महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. दक्षिण गंगा म्हणून काय आहे, प्रसिद्ध आहे. वृद्धगंगा म्हणून तिला संबोधलं जातं. त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी तिचा उगम आहे. मी सांगितलं 8 जिल्ह्यांमधून ती काय करते, प्रवास करते. त्याच्यानंतर एकूण लांबी आहे 1450 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील लांबी तिची काय आहे, 668 किलोमीटर इतकी आहे. त्याच्यानंतर महत्वाचं तिचं क्षेत्रफळ. एकूण जर आपण गोदावरीचं खोरं जर पाहिलं तर मी सांगितलं महाराष्ट्रातील 49% क्षेत्र गोदावरी खोरं व्यापतं. सर्वाधिक क्षेत्र मोठं कोणाचं आहे, गोदावरीचं आहे. जर तिची आपण खोऱ्याची बघा माहिती पाहिली तर 3,13,389 चौरस किलोमीटर इतकं गोदावरी खोरं आहे आणि 49% क्षेत्र गोदावरी नदी काय करते, किंवा गोदावरी नदीचं खोरं व्यापतं. आता आम्ही सांगितल्याप्रमाणे ती कोणकोणत्या जिल्ह्यांमधून प्रवास करते. मी सांगितलं की अगोदर नाशिक या ठिकाणी तिचा उगम आहे आणि शेवटी नांदेड वरून ती तेलंगणाला मिळते आणि पुन्हा तेलंगणातून गडचिरोली जिल्ह्यातून पुन्हा तेलंगणाकडे येते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. गोदावरी नदी जी आहे ती कोणकोणत्या जिल्ह्यांमधून प्रवास करते याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मी सांगितलं गोदावरी जिल्हे 8 जिल्ह्यांमधून प्रवास करते. याच्यामध्ये बघा नाशिक, अहिल्यानगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि शेवटी नांदेड. आणि नांदेड नंतर ती कुठे जाते, गडचिरोली या ठिकाणी. मग या 7 जिल्ह्यांमधून नाशिक, अहिल्यानगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या ठिकाणी आणि त्यानंतर ती तेलंगणाला जाऊन मिळते आणि पुन्हा महाराष्ट्रात गडचिरोली आणि गडचिरोलीतून पुन्हा ती तेलंगणामध्ये जाते आणि तेलंगणात शेवटी राजमहेंद्री या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. म्हणजे 8 जिल्हे सुद्धा विचारले जाऊ शकतात, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. आता त्याचं भौगोलिक वैशिष्ट्य पाहायचं म्हटलं तर उगमाजवळ ती वेगाने वेगवान आणि डोंगराळ प्रदेश जो आहे या डोंगराळ प्रदेशातून वाहते आणि त्यामुळं नाशिक परिसरात रांजण व खळगे दिसतात. नाशिक परिसरात वेगाने वाहत असल्यामुळं त्याचं खनन होऊन त्या ठिकाणी आपल्याला रांजण आणि काय दिसतात रे, खळगे दिसतात. त्याच्यानंतर तो नदीचा प्रवास आहे हा बेसाल्ट खडकावरून खनन व निक्षेपणामुळे मराठवाड्यात काय झालेलं आहे, सुपीक गाळाचं मैदान तयार झालेलं आहे. बेसाल्ट खडकाचं काय झालेलं आहे, खनन आणि निक्षेपणामुळं पुढे जाऊन ते मराठवाड्यामध्ये सुपीक गाळाचं काय झालेलं आहे, मैदान तयार झालेलं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी सुपीक गाळाचं मैदान तयार झाल्यामुळं शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक तीर्थक्षेत्र आहेत. नाशिक आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये महत्वाचे काय आहेत, तीर्थक्षेत्र आहे. पुढच्या भागामध्ये आपण महत्वाचे तीर्थक्षेत्र सुद्धा पाहणार आहे. मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तीर्थक्षेत्र आहे आणि सुपीक गाळाचं जे मैदान आहे मराठवाड्यात ते शेतीसाठी सुपीक गाळ काय आहे, अत्यंत उपयुक्त आहे. पुढे बघा आता याच्यामध्ये आपण पाहिलं की महत्वाचं मी सांगितलं बघा गोदावरी, त्र्यंबकेश्वर. बघा या ठिकाणावरून गोदावरी जर आपण पाहिलं तर गोदावरी त्याशी जाते, बरोबर. मग या गोदावरीच्या महत्वाच्या काय आहेत, उपनद्या आहेत. गोदावरीच्या काय आहेत, महत्वाच्या उपनद्या आहेत. मग उपनद्या कोणकोणत्या आहेत की ज्या गोदावरीला जाऊन मिळतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वणी डोंगराच्या ठिकाणी कादवा नदी आहे. वणी डोंगर, कादवा आहे. त्यानंतर अकोल्यामध्ये प्रवरा नदी आहे. अकोल्यामध्ये बघा ठाण्यामध्ये या ठिकाणी येतं प्रवरा आहे. ठाण्यामध्येच रतनगड नदी येते. कोणती येते, रतनगड. कोणती येते, रतनगड ही उपनदी येते. त्याच्यानंतर बघा मुळा या ठिकाणी कोणती आहे, मुळा ही नदी आहे, बरोबर. त्यानंतर या ठिकाणीच जर आपण पाहिलं तर इथं दारणा आहे. कोणते आहे, दारणा. पुलक डोंगर जे आहेत त्या ठिकाणी कोणते आहे, दारणा आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद जर आपण पाहिलं, औरंगाबाद ठिकाणी इथं जे अजिंठा डोंगर आहेत, अजिंठा डोंगर या ठिकाणी शिवना नदी आहे. कोणती आहे, शिवना आहे. त्याच्यानंतर तेरणा, कोणती आहे, तेरणा ही उपनदी आहे. पुढे गवताळा जे गाव आहे या ठिकाणी, गवताळा जळगाव या ठिकाणी इथं काय आहे, दक्षिण पूर्ण आहे. त्याच्यानंतर वेरूळ पर्वत जर आपण पाहिलं तर वेरूळ पर्वताला दुधना आहे. त्याच्यानंतर दक्षिण पूर्णाच्या साईडला कोणते आहे रे, गिरजा. महत्वाची नदी कोणती आहे, गिरजा आहे. त्यानंतर जालन्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुकणा नदी आहे, सुकणा नदी. त्याच्यानंतर बीड जिल्हा बघा, बीड जिल्ह्यामध्ये
या ठिकाणी बिंदुसरा नदी आहे, नंतर मांजरा नदी आहे, चिंचोलीच्या टेकड्या आहेत, त्या चिंचोली टेकड्याच्या ठिकाणी त्या सिंदफणा नदीचा काय आहे उगम आहे, सिंदफणा नदी सुद्धा आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मांजरा नदी आहे, कोणती आहे मांजरा नदी. नंतर बालाघाट या ठिकाणी वाण या नदीचा उगम होतो, वाण आहे. त्याच्यानंतर पुढे खाली आपण जर पाहिलं तर बघा या ठिकाणी मांजराचा उगम झालेला आहे आणि त्याच्या खालोखाल मुरुडगाव या ठिकाणी तेरणा नदी, कोणती आहे तेरणा नदी आहे, कोणती आहे तेरणा नदी आहे. उदगीर या ठिकाणी कोणती आहे नदी मण्यार, कोणती मण्यार नदीचा उगम होतो, मण्यार नदीचा उगम. आणि महत्वाची या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लेंडी नदी आहे, कोणती आहे लेंडी नदी आहे. मग महत्वाच्या या उपनद्या आहेत तिच्या गोदावरीच्या बघा, कादवा आहे, रतनगड आहे, प्रवरा आहे, बरोबर ना. नंतर मुळा आहे, शिवना, पूर्णा, गिरजा, तेरणा, दुधना आहे, नंतर सुकणा आहे, त्यानंतर बिंदुसरा आहे, मांजरा आहे, नंतर वाण आहे, तेरणा आहे, नंतर मण्यार आणि लेंडी या गोदावरीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. गोदावरी कोणत्या ह्या महत्वाच्या उपनद्या आहेत आणि त्यांचं आपण महत्वाचं आता या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला एवढं स्पष्ट दिसणार नाहीये, पण आपण त्याचे महत्व म्हणजे उपनद्या, महत्वाच्या उपनद्या आणि त्या ठिकाणचं उगम क्षेत्र याविषयी सुद्धा काय करणार आहे महत्वाची माहिती पाहणार आहे. तर या महत्वाच्या त्याच्या काय आहेत उपनद्या आहेत. मग बघा गोदावरी, आता गोदावरी जी नदी आहे या गोदावरी नदीचं उगमस्थळ काय आहे ब्रह्मगिरी पर्वत. गोदावरी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरी नदीचा उगम आहे. त्यानंतर नाशिक बघा, दारणा मी सांगितलं, नाशिक दारणा. मग याच्यामध्ये जर या ठिकाणी आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये दारणा या नदीचा काय होतो उगम होतो. त्याच्यानंतर पुढं कुलंग डोंगर, दारणा कुलंग डोंगर नाशिक. त्यानंतर कादवा, कादवा आहे, वणी बघा येतो वणी डोंगर मी सांगितलं कादवा, वणी डोंगर कादवा. मग जो कुठे आहे बोलठाणगाव, अजिंठा डोंगर, बोलठाणगाव अजिंठा डोंगर. नंतर दक्षिण पूर्णा गवताळा अजिंठा डोंगर. पुढं सुकणा नदी, बोलठाणगाव औरंगाबाद, सुकणा नदी. गिरजा खुलताबाद वेरूळ टेकड्या. सिंदफणा नदी उगमस्थान कोणतं आहे चिंचोली टेकड्या बीड. सिंदफणा नदी. बिंदुसराचं काय आहे माजरसुबा बालाघाट हे उगमस्थान आहे. पुढं वाणचं काय आहे तापगाव बीड, बरोबर. बालाघाट येते. मांजरा नदी बालाघाट बीड या ठिकाणी बघा वाण मांजरा लेंडी मण्याळ आपण जर पाहिलं या ठिकाणी बघा मांजरा तेरणा लेंडी मनार या ठिकाणी बालाघाट आहे. बिंदुसरा बीड मधले हे सर्व या ठिकाणी त्यांचं काय आहे उगम आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी त्यांचं काय आहे उगम आहे. मण्याळ धरमपुरी नांदेड आणि त्याच्यानंतर शेवटचे आहे लेंडी, कुठं आहे उदगीर लातूर. बघा शेवटला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लेंडी जर आपण पाहिलं बघा या ठिकाणी उदगीर आहे, त्या उदगीर ठिकाणी तिचा काय आहे लेंडी या नदीचा काय आहे उगम आहे. बघा परत गोदावरी ब्रह्मगिरी पर्वत, दारणा कुलंग डोंगर नाशिक, कादवा वणी डोंगर दिंडोरी, हरिश्चंद्रगड शिवना, कोलठाणगाव अजिंठा डोंगर, दक्षिण पूर्णा गवताळा अजिंठा डोंगर, सुकणा कोलठाणगाव औरंगाबाद, गिरजा खुलताबाद वेरूळ टेकड्या, सिंदफणा चिंचोली टेकड्या बीड, बिंदुसरा माजरसुबा बालाघाट, वाण तापगाव बालाघाट बीड, मांजरा बालाघाट बीड, मण्याळ धरमपुरी नांदेड आणि लेंडी उदगीर लातूर. मग आपण महत्वाची नदी आणि त्याची उगमस्थळे पाहिलेली आहे. आता बघा एक एक करून आपण या उपनद्या ज्या आहेत गोदावरीच्या त्या गोदावरी नदीच्या उपनद्या यांची महत्वाची माहिती पाहणार आहे. मग या गोदावरी नदीचे दोन भाग पडतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डाव्या तीरावरील म्हणजे उत्तरेकडून वाहणाऱ्या डाव्या तीरावरील आणि दुसरं आहे उजव्या तीरावरील ज्या दक्षिणेकडून वाहणाऱ्या. मग याच्यावर कंबाईनला जर आपण पाहिलं तर प्रश्न विचारण्यात आला त्या उजवीकडून आणि डावीकडून वाहणाऱ्या नद्या. मग डावीकडून म्हणजे उत्तरेकडून बरोबर ना वरच्या दिशेने वाहणाऱ्या कोणकोणत्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. मग त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कादवा, शिवना, खाम, नंतर दक्षिण पूर्णा, प्राणहिता आणि इंद्रावती या महत्वाच्या नद्या उत्तरेकडून वाहणाऱ्या आहेत डाव्या तीरावरील आणि दुसऱ्या आहेत उजव्या तीरावरील ज्या दक्षिणेकडून येणाऱ्या आहेत. याच्यामध्ये
दारणा एक येतं, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा या 4 नद्या. दारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा या 4 नद्या उजव्या तीरावरील आहेत. मग आता याच्यामध्ये महत्वाचं पहिले आपण डाव्या तीरावरील उत्तरेकडून येणारी जी नदी आहे कादवा. कादवा नदी जी आहे तिचा उगम मी सांगितला कुठं आहे रे? वणी डोंगर, दिंडोरी या ठिकाणी तिचा काय आहे? उगम आहे. तिची जी लांबी आहे ती लांबी आहे 74 किलोमीटर. किती आहे? 74 किलोमीटर आहे. आणि या नदीवर एक प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. त्या प्रकल्पाचं नाव आहे पालखेड. काय आहे? पालखेड. पालखेड. आणि त्या ठिकाणी तिचा जो संगम आहे त्याला नांदूर मधवेश्वर या ठिकाणी तिचा काय होतो? संगम आहे किंवा नांदूर मधवेश्वर त्या ठिकाणी काय आहे? अभयारण्य आहे. पुढची नदी आहे शिवना. मग हिचा उगम जर आपण पाहिला तर बोलथान या ठिकाणी अजिंठा डोंगररांग जे आहे त्या अजिंठा डोंगररांग या ठिकाणी शिवना नदीचं उगम स्थान आहे. तिचं एकूण जी लांबी आहे ती 110 किलोमीटर आहे. एकूण लांबी किती आहे? 110 किलोमीटर आहे. आणि या नदीवर जर धरण पाहिलं तर गहतगड आहे. कोणतं धरण आहे? गहतगड. आणि मग ही गोदावरीला गंगापूर जवळ मिळते. गोदावरीला गंगापूर या ठिकाणी ती मिळते. पुढची नदी आहे दक्षिण पूर्णा. हिचा जो उगम आहे गवताळा अभयारण्य या ठिकाणी या नदीचा उगम आहे. आणि तिची जी लांबी आहे ती किती आहे रे? 273 किलोमीटर आहे. 3 जिल्ह्यातून ही वाहते. किती? 3 जिल्ह्यामधून. औरंगाबाद, जालना आणि परभणी. औरंगाबाद, जालना, परभणी लक्षात ठेवा. त्या ठिकाणी प्रकल्प कोणता आहे? येलदरी सिद्धेश्वर. येलदरी हा प्रकल्प आहे दक्षिण पूर्णा नदीवर. आणि संगम कुठं झालाय? कोटेश्वर, परभणी. कोटेश्वर, परभणी या ठिकाणी. पुढची नदी आहे प्राणहिता. वर्धा वैनगंगा संगम जो आहे त्याला काय म्हटलं जातं रे? प्राणहिता असं म्हटलं जातं. तिचं स्थान जे आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा. चपराळा या ठिकाणी आहे. आणि सिरोंचा जवळ गोदावरीला जाऊनही मिळते. सिरोंचा जवळ काय? गोदावरीला जाऊन मिळते. पुढं उपनदी आहे त्याची इंद्रावती. मग हिचा उगम जो आहे कालाहंडी. कालाहंडी ओडिसा या ठिकाणी या इंद्रावती नदीचा उगम आहे. आणि तिची संपूर्ण जी लांबी आहे ती लांबी 535 किलोमीटर आहे. किती आहे? 535 किलोमीटर. वैशिष्ट्य काय आहे? त्या ठिकाणी चित्रकोट धबधबा आहे. कोणता आहे? चित्रकोट धबधबा. बघा चित्रकोट धबधबा आहे. आणि संगम कोणत्या ठिकाणी आहे तिचा? सोमनूर, गडचिरोली. सोमनूर, गडचिरोली या ठिकाणी काय आहे? संगम आहे. लक्षात ठेवा इंद्रावतीचा. पुढची महत्वाची नदी दारणा. कोणती आहे? दारणा. सह्याद्री जवळ इगतपुरी या ठिकाणी तिचं उगम स्थान आहे. एकूण लांबी दारणाची 88 किलोमीटर आहे. किती आहे? 88 किलोमीटर. आणि संगम कुठं होतो तिचा? नाशिक जवळ. कोणत्या ठिकाणी? नाशिक या जिल्ह्यामध्ये होतो. पुढं प्रवरा. प्रवरा सह्याद्रीमध्ये उगम पावते अकोले या ठिकाणी. प्रवरा नदी सह्याद्री मध्ये उगम पावते अकोला या ठिकाणी. एकूण लांबी जी आहे प्रवरा नदीची ती किती आहे? 208 किलोमीटर इतकी आहे. किती आहे? 208 किलोमीटर. आणि या प्रवरा नदीवर महत्वाचं भंडारदरा धरण आहे. कोणतं आहे? भंडारदरा धरण. पुढं संगम कोणता आहे तिचा? टोके, अहिल्यानगर. बरोबर ना? टोके, अहमदनगर, अहिल्यानगर. पुढं सिंदफणा. मग बघा सिंदफणा जो आहे मग हिचा जर आपण उगम पाहिला तर चिंचोली टेकड्या, बीडमध्ये ज्या चिंचोली टेकड्या आहेत या चिंचोली टेकड्या या ठिकाणी या सिंदफणा नदीचा उगम झालेला आहे. याच्यामध्ये हिची जी लांबी आहे 122 किलोमीटर आहे. आणि या नदीवर माजलगाव प्रकल्प आहे. लक्षात राहू द्या. कोणत्या नदीवर? सिंदफणावर. कोणता प्रकल्प आहे महत्वाचा? माजलगाव प्रकल्प आहे. ते लक्षात ठेवा. कोणत्या नदीवर? सिंदफणा या नदीवर. पुढची शेवटची नदी मांजरा. कोणती नदी? मांजरा. आता हिचा उगम जो आहे तो बालाघाट बीड या ठिकाणी आहे. 724 किलोमीटर हिची एकूण लांबी आहे. आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या 3 राज्यांमधून वाहते. लक्षात ठेवा. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा. प्रकल्प महत्वाचा मांजरा नदीवर कोणता आहे? निजाम सागर प्रकल्प आहे. कोणता आहे? निजाम सागर. आणि संगम कुठं होतो हिचा? कुंदलवाडी, नांदेड. संगम कुठं होतो? कुंदलवाडी, नांदेड. मग या महत्वाच्या जर आपण पाहिलं तर या महत्वाच्या उपनद्या आहेत गोदावरी या नदीच्या. आता नदी खोऱ्यातील नद्यांची लांबी म्हणजे मुख्य ज्या मी नद्या सांगितल्या तिच्या या गोदावरी नदीच्या त्याच्या आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत त्यांच्या लांबी सुद्धा विचारली जाते. मग बघा गोदावरी नदी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीची लांबी किती आहे? 668 किलोमीटर आहे. किती आहे? 668 किलोमीटर. मांजरा आपण पाहिलं आताच
की 3 राज्यांमधून मांजरा ही नदी वाहते 3 राज्यांमधून. मग 724 किलोमीटर आहे. बघा मांजरा नदी इथं आपण पाहिलं की महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमधून वाहते आणि मग तिची एकूण लांबी जी आहे ती किती आहे? 724 किलोमीटर इतकी आहे. त्याच्यानंतर दक्षिण पूर्णाची लांबी 273 किलोमीटर आहे. किती आहे? 273. प्रवरा नदीची लांबी 208 किलोमीटर इतकी आहे. किती आहे? 208 किलोमीटर. त्यानंतर आहे मन्याडची लांबी आहे 225 किलोमीटर. या महत्वाच्या नद्या आहेत, त्यांची ती लांबी. आता इतर ज्या नद्या आहेत बघा, त्याच्यामध्ये आहे सिंदफणा 122 किलोमीटर इतकी आहे. त्याच्यानंतर शिवणा 110 किलोमीटर इतकी शिवणाची लांबी आहे. त्यानंतर दारणाची आहे 88 किलोमीटर. किती आहे? 88 किलोमीटर. कादवा नदीची लांबी आहे 74 किलोमीटर. किती आहे? 74 किलोमीटर. त्याच्यानंतर लेंडी नदी आहे. लेंडी नदीची लांबी 80 किलोमीटर आहे. किती आहे? 80 किलोमीटर. तावरजा याची आहे 50 किलोमीटर. सगळ्यात कमी लांबी जी आहे ती मुळा नदीची आहे 35 किलोमीटर. मुळा नदी किती आहे? 35. तावरजा किती आहे रे? 50 किलोमीटर आहे. तर या महत्वाच्या उपनद्या आणि त्यांची आपण काय पाहिली? लांबी पाहिलेली आहे. ही सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे. सर्वाधिक लांबी कोणाची आहे रे? गोदावरीची आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब नदी कोणती आहे महाराष्ट्रातील? गोदावरी आहे 668 किलोमीटर. आणि सर्वात कमी कोणती आहे? मुळा नदी आहे 35 किलोमीटर आहे. किती आहे? 35 किलोमीटर. आता ही जी गोदावरी खोरं आहे, या गोदावरी खोऱ्यातील आपण महत्वाची संगम स्थळे याविषयी माहिती पाहणार आहे. आता डायग्राम काय होतं? डायग्राम विद्यार्थ्यांना व्यवस्थित दिसत नाही, पण तुम्हाला शौर्य करण अकॅडमी पुणेचं जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर याचा जरी तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला पीडीएफ पूर्ण महाराष्ट्राचा भूगोल याचं पीडीएफ दिलं जाईल, लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये आपण आता गोदावरी नदी खोऱ्यातील जी महत्वाची संगम स्थळे आहेत याविषयी काय करणार आहे? माहिती पाहणार आहे. मग बघा, या ठिकाणी गोदावरी नदी आणि संगम स्थळे दिलेले आहेत, बरोबर ना? मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, गोदावरी नदी खोऱ्यातील महत्वाची संगम स्थळे कोणती आहेत? मग आता 2 नद्या, गोदावरी आणि त्याच्या उपनद्या ज्या आहेत प्रवरा, याचं संगमस्थळ कोणतं आहे? अहिल्यानगर या ठिकाणी टोके संगमस्थळ कोणतं आहे? टोके आहे. त्याच्यानंतर गोदावरी कादवा. मग संगमस्थळ नांदूर मधवेश्वर सांगितलं होतं नाशिक जिल्ह्यामध्ये. नांदूर मधवेश्वर नाशिक. त्यानंतर गोदावरी दारणा यांचं संगमस्थळ कुठं आहे? सावरखेडा या ठिकाणी आहे. कुठं आहे? सावरखेडा नाशिक. त्यानंतर गोदावरी शिवना धारेगाव औरंगाबाद मध्ये आहे. धारेगाव या ठिकाणी संगमस्थळ आहे. गोदावरी खाम नदी जोगेश्वरी औरंगाबाद या ठिकाणीच आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तिचं संगमस्थळ आहे. पुढं गोदावरी पूर्णा कोटेश्वर या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी पूर्णा यांचं संगमस्थळाचं नाव काय रे? कोटेश्वर आहे. पुढं गोदावरी आणि मांजरा नदी यांचं संगमस्थळ कुठे आहे? कुंडलवाडी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. कुंडलवाडी नांदेड जिल्हा. पुढं गोदावरी इंद्रावती या ठिकाणी त्याचं संगमस्थळ आहे सोमनूर. कोणतं आहे? सोमनूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली. गोदावरी प्राणहिता यांचं संगमस्थळ कुठे आहे? सिरोंचा गडचिरोली. याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता बघा. सिरोंचा गडचिरोली. गोदावरी आणि प्राणहितेचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? सिरोंचा. आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे आता महत्वाची ही जी गोदावरी आणि त्याच्या प्रमुख उपनद्या आहेत त्या काठावरील महत्वाची शहरे सुद्धा आपल्याला काय केली जातात रे? विचारली जातात. महत्वाची जी शहरे आहेत याच्यावर प्रश्न विचारला जातो. मग जर आपण पाहिलं तर बघा, गोदावरी जर आपण नदी पाहिलं बरोबर ना, मग त्र्यंबकेश्वर नाशिक महत्वाचं शहर आहे गोदावरी नदीवर. बघा, मग त्र्यंबकेश्वर आहे नाशिक. कोपरगाव, त्यानंतर पुणतांबे, पैठण नदीकाठावरील शहरे. गंगाखेड नदी नांदेड. नंतर धर्माबाद चिरोंचा नदीवर आहे धर्माबाद. त्याच्यानंतर इतर नद्या आणि काठावरील शहरे. मग बिंदुसरा नदी बीड आहे. सिंदफणावर कोणता आहे? माजलगाव आहे. त्यानंतर प्रवरावर कोणता आहे? प्रवरा नदीवर नेवासा आणि संगमनेर. आणि मांजरा नदीवर कोणता आहे? लातूर आहे. बघा पुढं याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर गंगाखेड नदीवर नांदेड आहे. पुणतांबे नदीवर पैठण आहे. धर्माबादवर बघा, धर्माबाद एकच आहे सिरोंचा.
शहरांची नावं दिलेली आणि जे डॅम आहे महत्वाची काय आहे धरणे. मग आपण धरणांविषयी माहिती पाहू. बघा याच्यावर सुद्धा प्रमुख जी धरणं आहेत गोदावरी नदी खोऱ्यामध्ये याच्यावर सुद्धा काय करण्यात आलेले आहेत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत किंवा ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे. मग याच्यामध्ये पहिलं गोदावरी नदीवर बघा ही महत्वाची 4 धरणं आहेत गोदावरी नदीवर. गंगापूर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. गंगापूर आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जायकवाडी धरण. कोणतं? जायकवाडी धरण. त्यानंतर गोदावरी नदीवर नांदूर मधेश्वर नाशिक जिल्ह्यामध्ये. पुढं विष्णुपुरी. कोणतं आहे? विष्णुपूर नांदेड. मग गंगापूर, जायकवाडी, नांदूर मधेश्वर आणि विष्णुपूर ही महत्वाची विष्णुपुरी धरण. ही महत्वाची धरणे आहेत. ती कोणत्या नदीवर येत रे? गोदावरी. गोदावरी या नदीवर आहेत. नंतर प्रवरा नदीवर 2 आहेत. भंडारदरा बरोबर ना अहिल्यानगरमध्ये आणि निळवंडे अहिल्यानगरमध्ये. प्रवरा नदीवर ही 2 धरणं आहेत. भंडारदरा आणि निळवंडे. त्यानंतर पूर्णा नदीवर 2 धरणं आहेत. महत्वाचं हिंगोली जिल्ह्यात आहे येलदरी. हिंगोली जिल्ह्यात कोणतं आहे? येलदरी आहे. आणि परभणी जिल्ह्यात कोणतं आहे? सिद्धेश्वर आहे. परभणी जिल्ह्यात कोणतं आहे? सिद्धेश्वर हे धरण आहे. पुढं सिंदफणा. सिंदफणा नदीवर कोणतं आहे? माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये आहे धरण हे. माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये आहे. दारणा. दारणा नदीवर दारणा धरण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. बरोबर. पुढं शिवना नदीवर आंबाडी. कोणतं धरण आहे? आंबाडी औरंगाबाद जिल्ह्यात येतं. पुढं गिरजा नदीवर गिरजा धरण आहे औरंगाबादमध्येच आहे. आणि मुळावर मुळा धरण आहे. कुठं आहे? अहिल्यानगरमध्ये. लक्षात ही महत्वाची धरणं. बघा गोदावरी 4 धरणं आहेत. गंगापूर, जायकवाडी, नांदूर मधेश्वर, विष्णुपुरी. प्रवरावर 2 आहेत. भंडारदरा आणि निळवंडे. पूर्णा नदीवर 2 आहेत. येलदरी, सिद्धेश्वर. सिंदफणावर माजलगाव धरण आहे. दारणा नदीवर दारणा धरण आहे. शिवना नदीवर आंबाडी धरण आहे. गिरजा नदीवर गिरजा धरण आहे. आणि मुळा नदीवर मुळा धरण आहे. हे जिल्हे सुद्धा काय करा लक्षात ठेवा. हे जिल्हे सुद्धा त्याच्यामध्ये महत्वाचे आहेत. तर बघा आजच्या भागामध्ये आपण गोदावरी नदी आणि तिच्या प्रमुख उपनद्या त्यांची लांबी, नंतर गोदावरी खोऱ्यातील महत्वाची जी धरणं आहेत, नंतर काठावरील शहरे आहेत त्याविषयी माहिती पाहिलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण भीमा आणि कृष्णा बरोबर ना या ज्या 2 नद्या आहेत आणि त्यांची खोरे धरणे याविषयी काय करणार आहे माहिती पाहणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.